नमस्कार. नमस्कार रसिक श्रोते हो. नारायण धारप यांच्या तळघर ह्या कथासंग्रहामधील कथा थोड्या गुंतागुंतीच्या आहेत. त्याच्यामधील भय, भीती, अज्ञाताची भीती ही मानसशास्त्रीय गाभ्यावर अवलंबून आहे, उभारलेली आहे. आज आपण ऐकूया त्यांची कथा पाठलाग. लेखक नारायण धारप. ऐकूया. ते दोघे समोरासमोर बसले होते. दोघांच्या मध्ये काळ्या भोर लाकडाचं एक खूप मोठं टेबल होतं. टेबलावर जाड काच होती. टेबलाच्या एका बाजूला डॉक्टर सुखात्मे बसले होते आणि आता टेबलाच्या काचेवर हलकेच बोटं आपटत ते समोर बसलेल्या स्त्रीकडे पाहत होते. त्या 45च्या आसपास असतील. त्यांनी तर्क केला. शरीर सुखावलेलं होतं. त्वचा सर्वथा सावलीत वावरणारी होती. नितळ गोरी पान. त्यांच्या अंगावर आता सुमारे 15 तोळ्याचं तरी सोनं असावं. डॉक्टर तर्क करत होते. तरीही हे नेहमीच्या वापरातलंच आहे. अंगावरचं पातळ सुद्धा 100च्या आतलं नसणार. तरी त्यांनी काही खास पोशाख केलेला नव्हता. फोनवरून भेटीची वेळ ठरवून त्या आल्या होत्या. त्यांचे कोणीतरी फॅमिली डॉक्टर असलेच पाहिजेत. त्यांचा सल्ला त्यांनी का घेतला नाही हेच आधी कोडं होतं. डॉक्टरांची नजर त्यांच्या चेहऱ्याकडे वळली. एकेकाळी त्या सुंदर असल्या पाहिजेत. त्या सौंदर्याच्या काही खुणा दाट कुरळ्या केसात, काळ्या भोर विशाल नेत्रात, सरळ नासिकेत अजूनही दिसत होत्या. पण आता वर्षांनी आपल्या रेषा त्या चेहऱ्यावर कोरल्या होत्या. त्वचेला किंचितसा सैलपणा आला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं होती. नाकाच्या दोन्ही अंगांनी खोलवर रेषा पडल्या होत्या आणि त्या हनवटी खाली गेल्या होत्या. मानेजवळही सूक्ष्म सुरकुत्या दिसत होत्या. कदाचित ते शोधतच होते म्हणूनही त्यांना या खुणा दिसल्या असतील. अंजनीबाई वसंतराव देशमुख. वय, पत्ता हे सर्व केस पेपरवर लिहून घेत असताना आणि नंतर डॉक्टरांनी त्यांचं निरीक्षण केलं होतं. आता पेन खाली ठेवून दोन्ही हात एकमेकात गुंतवत बोटं काचेवर टेकवत ते म्हणाले, सांगा. अंजनीबाईंचा हातातल्या पर्सशी बराच वेळ चाळा चालला होता. 1-2दा वर पाहून बोलण्यासाठी त्यांनी मोठा श्वास घेतला सुद्धा, पण शब्द निघाले नाहीत. नुसताच मोठा सुस्कारा सोडून त्यांनी मान परत खाली केली. मानसिक अस्वस्थतेच्या या खुणा डॉक्टर पाहत होते, पण ते काही बोलले नाहीत. मी नेहमीच्या डॉक्टरांकडे का गेले नाही असा विचार करत असाल नाही का तुम्ही, त्या शेवटी म्हणाल्या. त्यांनी अगदी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवलं होतं. त्यांच्या हुशारीबद्दलची डॉक्टरांची कल्पना सुधारली गेली. हो, तो विचार मी केला, ते सांभाळून म्हणाले. पण त्यांना अनेक कारणं असू शकतात. तुमची इच्छा असेल तर ही भेटही खाजगी आणि गुप्तच राहील. तुम्हाला मोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही. त्यांनी मला वेड्यात काढलं असतं. अंजनीबाईंचा आवाज एकदम चढला आणि त्या रडायलाच लागल्या. वेळी अवेळी त्यांचा पाठलाग करून एका माणसाने त्यांना रडकुंडीला आणलं होतं. अशक्य अशा वेळी आणि अशक्य ठिकाणी त्यांना तो दिसला होता. तो खरा नसावा किंवा साधा नसावा अशी त्यांना शंका आली होती आणि म्हणून पोलिसांकडे जाण्याऐवजी त्या डॉक्टरांकडे आल्या होत्या. अंजनाबाईंच्या सांगण्याचे तात्पर्य हे होतं, पण त्यांना सर्व काही सांगायला बराच वेळ लागला. सर्व क्रमवारही सांगता येत नव्हते. तो अंगात पिवळा धमक हळदीच्या रंगाचा शर्ट किंवा बुशर्ट घालतो. त्या म्हणाल्या, आतापर्यंत मला तो कधीही दुसऱ्या पोशाखात दिसला नाही. मला तर वाटतं माझ्या नजरेपासून लपून राहण्याऐवजी
माझ्या नजरेला पडण्याचीच तो धडपड करत असावा, नाही तर इतक्या भडक रंगाचे कपडे कशासाठी घालेल. किती दिवसांपूर्वी प्रथम दिसला. तसं माझ्या लक्षात आलं त्याला आता 6-7 महिने तरी होत आले. त्याआधीही दिसला असेल, पण माझं लक्ष गेलं नसेल. मग मध्येच केव्हा तरी तो समोर दिसला. नीट पाहिल्यावर असं वाटलं की हा चेहरा, हा पेहराव आपण पूर्वी पाहिला आहे. मग आठवलं की एकदाच नाही, अनेक वेळा पाहिलाय. नक्की वेळ, नक्की ठिकाण असं आठवत नव्हतं, पण पाहिल्याची आठवण मात्र नक्की होती. दिसायला कसं आहे? वर्णाने सावळा आहे, नाक धारदार आहे. मला त्याच्या चेहऱ्याची बाजूच नेहमी दिसत असते. समोरासमोर चेहरा करून नजरानजर करण्याची जणू त्याची हिंमतच होत नाही. डोळ्याच्या एका कडेतून तो माझ्याकडे पाहत असतो. मी त्याच्याकडे पाहते आहे हे त्याला माहीत असतं, आणि त्याला माहिती आहे हे मला माहीत आहे हेही त्याला माहीत असतं. गुंतागुंतीचं वाटतंय ना? पण माझं लक्ष वेधून घेण्याची त्याची खटपट चाललेली असते, यात संशय नाही. पाठलाग करतो म्हणजे कसा? अर्थात आमची गाडी आहे तेव्हा तो काही गाडीमागे टॅक्सीतून येत नाही, पण गावाच्या एका टोकाला कुठेतरी दुकानाच्या काचेसमोर घोटाळताना मधूनच तिरकी मान करून माझ्याकडे पाहताना दिसलेला असतो तो. दर 2 तासांनी बंगल्याच्या जवळच्या एखाद्या बोळात वळताना दिसतो. हा पाठलाग नाही तर काय? ह्याला पाठलागच म्हणायचा ना? त्याने नाही, कधी नाही. त्याने बोलायचा कधी प्रयत्न केला नाही. माझ्या जवळही येण्याचा प्रयत्न केला नाही, अजूनपर्यंत तरी नाही. पण पुढचं मात्र काय सांगणार? तो समोर दिसला की नाही ते विचार माझ्या मनात यायला लागतात. धडधडती चिता, मृतदेह, ताट्या, स्मशानभूमी. त्याला कोड, महारोग असला काही रोग असावासा वाटत नाही. निदान बाहेरून तरी कोणत्याच खुणा दिसत नाहीत. पण हो, आमच्यात खुणवा खुणवी म्हटली ना तर अप्रत्यक्षपणे एकदाच झाली. हे काहीतरी कामासाठी बँकेत गेले होते आणि काम काही जास्त नव्हतं, म्हणून मी गाडीतच बसून राहिले. हातात काहीतरी मासिक होतं. आसपासच्या वाहत्या रहदारीची मला जाणीव होती, पण माझं बाहेर लक्ष नव्हतं. टाळ मृदुंगाचा आवाज बराच वेळ कानावर येत होता, पण जवळ येईपर्यंत मी तिकडे लक्ष दिलं नाही. अगदी गाडी जवळून दिंडी जायला लागली तसं मग मला बाहेर पाहावंच लागलं. कुणाची तरी प्रेतयात्रा चालली होती. खूप लोक होते. फुलं उधळली जात होती. भजनी मंडळांनी एकदम वरचा सूर लावला होता. त्या क्षणी मागच्या गर्दीत मला तो दिसला. चालला होता समोर, पण नजर मधून मधून गाडीकडे, माझ्याकडे वळत होती आणि वर तिरडीकडे जात होती. माझं अंग शहारून उठलं. मी मान वळवली. ती प्रेतयात्रा अगदी दूर जाईपर्यंत मी तिकडे पाहिलंच नाही. घशाला कोरड पडल्यासारखी झाली होती. चेहरा पांढरा पडला असला पाहिजे. यांच्याही लक्षात आल्याखेरीज राहिलं नाही. नाहीतर यांचं सहसा लक्षच नसतं कामापलीकडे. यांना काहीतरी सांगितलं खरं मी, पण मनाला बसलेला हिसका तो काही केल्या कमी होईना. माझ्या यजमानांजवळ नाही, आजवर मी याबद्दल कोणाशीही एक शब्दही उच्चारलेला नाही. कशाची तरी भीती वाटते खरी. कितीतरी वेळा मनाचा अगदी हिया केला, पण अगदी अखेरच्या क्षणी धीर खचतो. जीभच रेटली जात नाही. अगदी नाईलाज होतो माझा. तसं काही कोणाच्या लक्षात आलेलं नाही. माझ्या प्रकृतीत फरक पडलेला नाही, अजूनपर्यंत तरी नाही. अनुभवांनी जर आता अगदीच ताल सोडला तर मग मात्र मला अन्नाचा घास तरी जाईल की नाही शंकाच वाटते. त्याला असा अनेक वेळा पाहिल्यावर त्याचा मनावर काहीतरी परिणाम तर झाला असलाच पाहिजे, कारण मला तो स्वप्नातही दिसायला लागलाय.
अगदी अगदी कल्पनाही नसताना. हो हो हो, आता ठीक वाटतंय, सांगते ना. तर सांगण्यात जरा मागे पुढे होईल. हो, आणि खरं सांगू का, आता जेव्हा मागचं काही काही आठवायचा मी प्रयत्न करते ना, तेव्हा ते प्रसंग तरी खरोखर घडले होते की मला स्वप्नात दिसले याची खात्री देता येत नाही. मनाचा सगळा गोंधळ होऊन जातो. हे स्वप्न आहे याची खात्री आहे, कारण मी घाबरून उठल्याचं यांनी कशी तरी समजूत काढल्याचं मला पक्क आठवतंय. आम्ही कोणत्या तरी गावाहून आलो होतो. बरोबर हे होते, मुलं होती. मला 2 मुलगे आणि 1 मुलगी. चांगली आहेत मुलं, गुणी आहेत, हुशार आहेत, आज्ञाधारक आहेत. तर आम्ही सगळे स्टेशन बाहेर टॅक्सीसाठी उभे होतो. माझा काय गोंधळ झाला मला कळलंच नाही. पण समोर एक टॅक्सी थांबली, त्यात मी चढले. इतर कोणाची वाट सुद्धा पाहण्याचं माझ्या स्मरणात राहिलं नाही. आपण एकट्याच आहोत याचीही शुद्ध राहिली नाही. दार बंद झालं, टॅक्सी सुरू झाली. तेव्हा मी भानावर आले, आपण एकट्या आहोत. कुठे जायचं हे सांगितलं सुद्धा नाही. मग गाडी अशी सुरू कशी झाली? गाडीचाच की आणखीन कसला तरी आवाज इतका होत होता की मी ड्रायव्हरला थांब थांब असं ओरडून सांगितलं तरी त्याला ते ऐकूच गेलं नाही. मी दार उघडायचा प्रयत्न केला, पण गाडीच्या दोन्ही दारांना आतून हँडलच नव्हतं. मी ओरडायला लागले, गाडीच्या काचांवर जोराने हात आपटायला लागले, पण कोण लक्ष देणार? गाडीचा वेग तर वाढायला लागला. बाहेरचा रस्ता हा इतका झपाट्याने मागे मागे सरकत होता की मला तो ओळखूही येईनासा झाला. गाडीचा वेग इतका वाढला की ती वेडीवाकडी हालायला लागली होती. दर सेकंदाला गाडी कशावर तरी आपटायची मला भीती वाटत होती. आणि गाडीच्या चाकावर वाकून बसलेला तो सैतानी ड्रायव्हर, तो तर वेग आणखीन वाढवत होता. पुढे होऊन मी त्याचा खांदा जोराने हलवला. त्याला काहीतरी सांगणार होते, पण त्याने मागे वळून पाहत माझ्याकडे दृष्टी टाकली आणि माझे शब्द ओठावरच थिजले. कारण जो माझी गाडी अशी बेभान वेगाने कुठेतरी नेत होता तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. तोच तो माझ्या पाठलागावरचा माझा वैरी होता. गाडी वेडी वाकडी कशीही चालली होती. तो मागे वळून पाहत दात विचकून हसत होता. समोरच्या काचेतून कसले तरी दिवे जवळ येत मोठे मोठे होताना मला दिसले. आणि मी किंचाळले, जोराने किंचाळतच जागी झाले. मी माझ्या घरी होते, बिछाण्यात होते, आणि हे मला हलवून जागी करत होते. कितीतरी वेळाने भानावर आले आणि मग मला रडू कोसळलं. अगदी आवरेनाच. नाही, आता ठीक आहे. हो ठीक आहे. पुढे त्यांना सांगितलं की वेडवाकडं स्वप्न पडलं होतं. मग झोपले खरी, पण किती वेळ तरी मला झोपच येईना. सारखा तो देखावा आठवून शरीर शहारत होतं. याला झाले असतील 3-3.5 महिने झाले असतील. त्याआधी पडली असतील, पण मला आठवत नाहीत. आठवतंय ते हे पहिलं स्वप्न. हो, आणखीन पडली ना. माझ्या कोणत्या तरी ऑपरेशनची चर्चा चालली होती. मी जीव तोडून सगळ्यांना सांगत होते की मला काहीही होत नाही. ऑपरेशनची तर काहीही जरुरी नाही. वाटलं तर औषधं द्या, पण हे ऑपरेशन नको. पण सगळे मला समजावून सांगत होते, भिवू नका, तुमच्याच बऱ्यासाठी आहे म्हणून सांगत होते. काही केल्या कोणाची खात्रीच पटवता येईना. घरचे लोक, माहेरचे लोक, डॉक्टर, मुलं सर्वजण माझीच समजूत काढत होते. एक दिवस थांबा म्हटलं
तर ते सुद्धा ऐकायला कोणी तयार नव्हते. मी रडत होते. तोच रोगाचा भाग आहे असंच सर्वांना वाटत होतं. आणि किती ती घाई. लागलीच आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो सुद्धा. सगळे माझ्या भोवती इतकी गर्दी करत होते की मला इंचभर सुद्धा हलता येत नव्हतं. मग मला टेबलावर नेलं होतं. भूल आणण्यासाठी कसला तरी गॅस जाळीतून तोंडावर सोडत होते. पण गॅसला वासच नव्हता आणि शुद्ध हरपतच नव्हती. मला बोलता येत नव्हतं. हातपाय हलवता येत नव्हते. वाटत होतं की त्यांना सांगायला हवं की अहो मी शुद्धीवर आहे. मी बोलले नाही तर ते तसंच माझं शरीर कचा कापायला लागते. पण त्यांची आपली तयारीच चालली होती. मग सगळे बाजूला झाले आणि सर्जन आले. पण ते सर्जन नव्हतेच. तोच तो माझा हाड वैरी होता. अंगावर पांढऱ्या ॲप्रनऐवजी पिवळा धम्मक ॲप्रन होता. ग्लव्स नव्हते. त्याऐवजी हातात एक लखलखती सुरी होती. तो माझ्याकडे पाहत होता. त्याला माहीत होतं की मी शुद्धीवर आहे. तो स्वतःशी किंचित हसत होता. समाधानाने मान हलवत होता. सुरी पाजळीत वरून वाकत होता. त्या क्षणी ताण असह्य होऊन मी किंचाळले. तोंडातून आवाज येताच मी जोर करून उठले. टेबलावरून खाली उडी मारली आणि धावत सुटले. आसपासचे थिएटर नाहीसं झालं होतं. डॉक्टर, नर्सेस कोणी नव्हतं. फक्त मी आणि माझ्या पाठलागावर येणारा तो सैतान. हातातली सुरी पाजळीत खदा हसत माझ्या मागे धावणारा. कशाला तरी अडकून मी खाली पडले. वर पाहते तो माझ्या यजमानांचा चेहरा दिसला. ते मला हलवत होते. जागी हो असं म्हणत होते. रात्रीचीच मला भीती वाटायला लागली. मी नको म्हणत होते. तरीही यांनी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांना बोलावून आणलंच. त्यांनी तपासलं पण शरीरात दोष नव्हताच. तर त्यांना काय सापडणार? ते म्हणाले, काळजीने असं होतं. मन कशात तरी रमवा. आता त्यांना काय सांगू कप्पाळ. मग त्यांनी दिल्या मला झोपेसाठी गोळ्या. झोपेची तक्रार होतीच कुठे माझी. उलट झोपेचीच मला भीती वाटत होती. पण त्यांना काहीच सांगितलं नाही मी. गोळी घ्यायला बाथरूममध्ये जायचं आणि गोळी सिंकमध्ये सोडून द्यायची. मला भीती कशाची वाटत होती सांगू का? दरवेळेला स्वप्नात त्याचा मृत्यूशी संबंध येत होता. समजा मी वेळीच जागी नाही झाले तर काय होईल? हो ना. आणखीन स्वप्न पडलं. अगदी आत्ता 15 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. मी कुठेतरी रस्त्याच्या कडेवर उभी होते आणि लांबवरून कसला तरी गलका कानावर येत होता. रस्त्याने जे काही येत होतं ते चांगलं नसणार. आपण इथे थांबायला नको असं सारखं वाटत होतं. पण काही केल्या जागचे पायच हालत नव्हते. मग मला वाटलं की तो आवाज गलक्याचा नाही आहे, भजनी दिंडीचा आहे. हे केव्हा तरी घडलेलं आहे. या पुढचा भाग वाईट आहे, फार वाईट आहे असंच सारखं वाटत होतं. पण काही केल्या ती आठवण जागीच होईना. ती मिरवणूक की काय होती ती एव्हाना खूप जवळ आली. ती प्रेतयात्रा होती. जागच्या जागीच माझं शरीर चळचळा कापायला लागलं. काहीतरी भयंकर होणार. काहीतरी खूप खूप भयंकर होणार. मी हलायला हवं, पळून जायला हवं. नुसते विचार, निरर्थक वांझोटे विचार, काहीच कृती नाही. मी अशी मूर्खासारखी उभी असताना प्रेतयात्रा माझ्यासमोर येऊन पोचलीही. दिंडीतले लोक शरीर इकडे तिकडे बेभानपणे झोकून देत होते. त्यांचे चेहरे सुद्धा उर्मट, रागीट कसे तरीच वाटत होते. मृताविषयी जी एक आदराची भावना अपेक्षित असते ती तर मुळीच नव्हती. त्यांच्या भजनाचे शब्द आता मला आठवत नाहीत.
पण त्यातही काहीतरी वेगळंच असल्याचं मला त्यावेळेला जाणवलं होतं. ते लोक किती वेळचे तरी माझ्यासमोरून हलेनात. भसाड्या आवाजात, वेडेवाकडे हावभाव करीत त्यांचे ते चमत्कारिक भजन चाललंच होतं. ते का हलत नाहीत पाहिला मी वळून रस्ता मागे पुढे पाहिला तेव्हा मला ते दिसले. त्यांच्या बरोबरीची तिरडी मोकळीच होती. ती आता त्यांनी रस्त्यावर ठेवली होती आणि जवळच उभा असलेला तो पिवळ्या पोशाखातला सैतान तिरडी धरणाऱ्यांना हाताने खूण करून माझी दिशा दाखवत होता. त्यांनी हा सगळा सोहळा माझ्यासाठी उभा केला होता. मला ते तिरडीवर बांधणार होते. माझ्या पुढे हे हेंगाडं भजनही चालणार होते. आणि तो माझा वैरी, तो सैतान खदा हसत मागून येणार होता. ते 5-7 लोक माझ्या दिशेने येऊ लागताच मी किंचाळायला लागले. त्यांचे हात मी झटकून टाकत होते, ओरडत होते, किंचाळत होते. तोंडावर एकदम गार पाणी पडताच मी भानावर आले. मी तर घरी होते, माझ्या बिछाण्यात होते आणि यांचेच हात दूर ढकलत होते म्हणून यांनी तोंडावर पाणी टाकलं होतं. त्याच्या चेहऱ्याची यापेक्षा जास्त कल्पना देता येत नाहीये का? नाही, सांगितलं ना, तो समोरासमोर असा कधी दिसतच नाही. हे जरा महत्वाचं आहे. आणि हे बघा, रागावू नका हं. नीट विचार करून उत्तर द्या. तुम्हाला त्याच्याकडे पाहताना एखाद्या नातलगाची, एखाद्या ओळखीच्या माणसाची अशी काही आठवण होते का? आठवण? नाही. सुरुवातीला मला वाटलं की हा चेहरा मला फार 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 पूर्वी, अगदी लहानपणी कुठेतरी दिसलाय. त्यावेळेला तो एखाद्या स्वप्नात दिसला असण्याची शक्यता आहे. बरं, आजपर्यंत तुम्हाला एखादा मोठा आजार होऊन गेलाय की ज्याच्याने खूप अशक्तपणा येतो, ज्याच्या दिवसच्या दिवस अंथरुणात पडून राहावं लागतं, सर्व नर्सिंग इतरांना करावं लागतं, असा एखादा आजार? नाही, निदान एवढ्यात माझ्या आठवणीत तरी नाही. अर्थात 3 मुलं झाली तेव्हा बाळणपण हेही मोठं आजारपणच असतं, नाही का? पण मला सर्व डिलिव्हरी सोप्याच गेल्या. कोणाशी मोठं भांडण, अगदी कडाक्याचं भांडण झालंय का, ज्यात माणूस भान विसरतो, शब्दांनी अगदी वर्मी घाव घालतो, असलं काही? नाही, तसंही नाही, आठवत तरी नाही तसं काही. तुम्ही कायमचेच इथे राहता का, की फिरतीनिमित्त वेगवेगळ्या गावी जावं लागतं? नाही, यांची नोकरी फिरतीची नाही आहे. आई वडिलांच्या आठवणी कितपत आहेत? कशा आहेत? चांगल्या आहेत का? त्यांच्यापैकी कोणी हयात आहे का? नाही, दोघेही माझ्या लहानपणीच वारले. थोरला भाऊ आणि वहिनी यांनी आमचं सगळं केलं. आता तेही दोघे गेले आहेत. आम्हीच 2 बहिणी आणि 1 भाऊ एवढे राहिलो आहोत. त्यांच्याशी संबंध कसे आहेत? बरे आहेत. जाणं येणं कितपत आहे? जास्त नाही आहे. काही कार्य निघालं तर तेवढ्या पुरतंच. त्याचं काय आहे, माझी परिस्थिती त्या दोघांच्या मनाने फारच चांगली आहे. तेही यायला संकोच करतात. यांनाही माणसांची फारशी आवड नाही. असं. डॉक्टर सुखात्मे इतका वेळ गप्प बसले की शेवटी त्या अस्वस्थ झाल्या. त्या काहीतरी बोलण्याच्या बेत्यात होत्या, तोच डॉक्टरांची मान वर झाली, इतक्या उचितपणे की त्या दचकन मागेच सरकल्या. काहीशा भयभीत नजरेने त्या डॉक्टरांकडे पाहू लागल्या. तुम्ही इथे आलात ही फार चांगली गोष्ट केलीत. ते अतिशय शांत गंभीर आवाजात बोलायला लागले. तुमच्याही लक्षात आलं असेल की तुम्ही वर्णन करता असली कोणी व्यक्ती खरोखरच अस्तित्वात असणं शक्य नाही. अस्तित्वात असणं मोठा तात्विक अर्थ भरलेले शब्द आहेत हे. ज्यांचा ज्ञानेंद्रियावर परिणाम होतो त्यांना अस्तित्व आहे
अशी व्याख्या केली तर तुमच्या एकट्यासाठी हा हळदी वेशातला माणूस खरोखरच अस्तित्वात आहे. पण तुमच्याखेरीज इतर सर्व समाजाचा विचार केला तर त्याला सत्यता नाही, खरेपणा नाही. तो एक केवळ भास आहे, भ्रम आहे, तुमच्या मनपटलावरची काल्पनिक आकृती आहे. याचा अर्थ तुमच्या मनाचे खऱ्या खोट्याचे निकष चूक आहेत आणि खऱ्या आणि खोट्या गोष्टींच्या मापनात चूक होते. हे तुम्ही मुद्दाम करत नाही आहात. हे तुम्ही मुद्दाम नाही करत, किंबहुना हे होत आहे याची तुम्हाला जाणीवही नाही आहे. हे बघा, एखादी मोठी इमारत घ्या. तिचा पाया एका बाजूने जरासा खचला तर बाहेरून पाहणाऱ्याला तिचा कलतेपणा सहज ध्यानात येईल. पण आत राहणाऱ्याला त्याची कल्पना येणार नाही, कारण सर्व संदर्भासह त्याचं जगच जरा कललेलं आहे. खुर्चीच्या हातावर हात ठेवून डॉक्टरांनी आपली फिरकीची खुर्ची अचानकपणे गर्रकन फिरवली. जरा पुढे वाकलेल्या अंजनीबाई त्या अनपेक्षित हालचालीने दचकल्या, एकदम मागे सरल्या. पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यात ती शंकेची, अनिश्चिततेची भावना दिसायला लागली. त्यांना काही बोलायची संधीसुद्धा न देता डॉक्टर बोलतच राहिले. तुमच्या लक्षात आलं का? तुमच्या लक्षात आलं? तुमच्या मनाचा पाया कुठेतरी खचला आहे. ही मोडतोड म्हणा, हा धक्का म्हणा, फार फार पूर्वी केव्हा तरी हे घडलेलं आहे. त्याचे परिणाम आत्ता जाणवायला लागलेत. जसा वेळ जात जाईल तससे हे परिणाम आणखीन गंभीर होत जातील. तुम्हाला मी सांगतो, त्यातल्या काही गोष्टी समजणार नाहीत, पण माझं ऐका. अजून रोजच्या जगाचा तुमच्याशी असलेला संपर्क संपूर्णपणे तुटलेला नाही. हा एक नाजूकसा धागा अधांतरी तरंगतोय. तो शाबूत आहे तोपर्यंत तुम्ही सर्वसामान्य व्यवहारी जगात वावरू शकाल. एकदा का हा धागा तुटला, हा पूल कोसळला, हा दरवाजा बंद झाला की मग तुम्ही तडीपार जाल. ज्या संकेतावर परस्पर संदेशन आधारलेलं आहे ते संकेत अर्थहीन होतील किंवा त्यांचे विपरीत अर्थ जाणवायला लागतील. मग तुम्ही मदती पलीकडे जाल, कारण तुम्हाला मदत करण्याचा मार्गच बंद होईल. अंजनाबाईंचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्या बोलल्या तेव्हा त्यांचा आवाजही घोगरा येत होता. म्हणजे मला वेळ लागेल? हो. डॉक्टरांचा आवाज तुटक कर्कश होता. पण आता काही उपाय आहे का? काही इलाज आहे का? हो आहे ना. आधी संपूर्ण तपासणी, मग वाटलं तर संमोहित अवस्थेत तपासणी, मग योग्य त्या औषधांची व उपचारांची योजना. पण हे केव्हापासून सुरू करता येईल? केव्हाही. केव्हाही. आत्ता म्हणाला तर आत्ता. आत्ता? आत्ता या क्षणी? हो. डॉक्टर उठले. या, माझ्याबरोबर या. त्यांनी आपल्या मागच्या पार्टिशनमधला झुलता दरवाजा ढकलला आणि अंजनीबाईसाठी तो हाताने उघडाच धरला. खुर्चीतून उठून त्या टेबलाला वळसा घालून त्या उघड्या दरवाजापाशी आल्या. आत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एकदा त्या खोलीत नजर टाकली. खोली फारशी मोठी नव्हती, पण सामानही जास्त नव्हतं. भिंतीला लागूनच एक अत्यंत आरामशीर प्रशस्त चामड्याचा कोच होता. तिथे स्टँडचा दिवा होता. दिव्यापाशी एक आराम खुर्ची होती. त्यांची नजर खुर्चीवरून सरकली आणि मागच्या भिंतीवर गेली. त्यांच्या शरीराला एकदम हिसका बसला. डोळे मोठे मोठे होत गेले, ओठ विलग झाले, पण त्यातून ना आवाज येईना, ना धाप येईना. चला आत. डॉक्टरांचा आवाज जरबेचा, करडा वाटत होता. नाही 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 नाही, त्या ओरडल्या, त्या किंचाळल्या. डॉक्टर काही हालचाल करण्यापूर्वीच त्या खोलीतून पळत पळत निघून सुद्धा गेल्या. त्यांच्या मागोमाग जाऊन
त्यांना अटकाव करण्याचा विचार डॉक्टरांच्या मनात आला खरा, पण तो सहस्रांश सेकंद सुद्धा टिकला नाही. आजवरच्या त्यांच्या सर्व विश्वासांच्या ते विरुद्ध झालं असतं. अंजनीबाईंना मदतीची जरुरी होती, वेळ निकडीची होती, हे सर्व खरं आहे. पण मदतीसाठी त्या आपणहून त्यांच्याकडे किंवा इतर कोणा तज्ज्ञाकडे जायला हव्यात. त्यांच्या मनाविरुद्ध काही केलं तर त्याचा फायदा होण्याऐवजी दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक होती. नाही, त्यांच्या मागे जाण्यात काहीही अर्थ नव्हता. हे विचार मनात येऊन जाईपर्यंत त्यांची एवढीशीही हालचाल झाली नव्हती. आतल्या खोलीचा झुलता दरवाजा हातात धरून ते त्याच पावित्र्यात उभे होते. आता त्यांनी त्याच जागेवरून खोलीत नजर टाकली. खोलीतल्याच कोणत्या तरी वस्तूचा अंजनीबाईंच्या मनावर असा स्फोटक परिणाम झाला होता आणि पहिल्या दृष्टिक्षेपातच त्यांना ती वस्तू दिसली. आराम खुर्चीमागच्या भिंतीवर त्यांचं पिवळं जॅकेट टांगलेलं होतं. कितीतरी वेळ ते नवल्याने त्या पिवळ्या धमक जॅकेटकडे पाहत उभे राहिले आणि मग एक मोठा सुस्कारा सोडून त्यांनी हातातलं दार सोडलं. सप 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 आवाज करत ते हेलकावे खात राहिलं. पॅन्टच्या खिशात खोलवर हात घालून डॉक्टर सावकाश आपल्या खुर्चीकडे परत आले. झाली ती गोष्ट अपघाताने झाली होती. कोणत्या तरी एका हिवाळ्याच्या सकाळी ते जॅकेट घालून ते इथे आले होते आणि मग त्या आत काढून ठेवल्याचं ते विसरूनच गेले होते. आधी त्यांनी खोलीत नजर टाकली असती तर कदाचित त्या जॅकेटचा धोका त्यांच्या ध्यानात आला असता, किंवा उलट पक्षी कदाचित आला नसताही, कारण त्यांच्या दृष्टीने ते जॅकेट ही एक सामान्य, क्षुल्लक, नेहमीच्या वापरातली, दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू होती. पण त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने अंजनाबाईंच्या नाही. ते पिवळं धमक जॅकेट समोर पाहताच अंजनाबाईंच्या मनात काय विचार आले असतील याची डॉक्टरांना कल्पना आली आणि त्या परत कधी काळी आपल्याकडे उपचारासाठी येतील ही कल्पनासुद्धा त्यांना अशक्य कोटीतली वाटायला लागली. कारण आपल्यावर पाळत ठेवणारा, भलत्याच वेळी समोर उपटणारा, भीतीने जीव गोठवणारा तो अधम माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हे डॉक्टरच आहेत ही अंजनाबाईंची खात्री झालेली असणार. एका बंद खोलीत नेण्याचा आपला प्रयत्न हा त्यांच्या दृष्टीने नीचपणाचा कळस ठरणार होता. आपण होऊन डॉक्टरांकडे गेलो होतो या गोष्टीचं त्या स्वतःला कोणतं स्पष्टीकरण देतील? पण त्याला काय उणीव? त्यांच्या मनाने तर्काचे पाश केव्हाच तोडले होते. सत्यस्थिती, काल्पनिक प्रसंग आणि स्वप्नावस्था यांची गफलत झाली होती. हा प्रसंग हेही एक स्वप्नच होतं अशी त्यांची खात्री पटायला मुळीच अडचण पडणार नव्हती. पण त्यांना मदतीची जरूर होती. मदतीची खरोखरच जरूर होती. निदान त्याच्या यजमानांना फोन करून त्यांच्या पत्नीच्या मनस्थितीची कल्पना देणं हे तरी डॉक्टरांचं साधं मानवी कर्तव्य ठरत होतं. अंजनाबाईचं नाव आणि पत्ता लिहिलेला कागद त्यांनी पुढे ओढला. टेलिफोन डिरेक्टरी पुढे ओढली. त्यात देशमुखांची रांगच्या रांग होती. पण अंजनीबाईंनी दिलेला पत्ता कोणाचाच नव्हता. डॉक्टरांनी चौकशीचा नंबर फिरवला आणि चौकशी केली, पण त्या नावावर, त्या पत्त्यावर टेलिफोन नाही हीच माहिती त्यांना मिळाली. फोन घरी नसावा किंवा असला तर कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या नावावर असावा असा त्यांनी तर्क केला. एवढा प्रयत्न डॉक्टरांना अपुरा वाटत होता. ज्या विश्वासाने अंजनीबाई त्यांच्याकडे आल्या होत्या तो विश्वास त्यांच्याकडून आणखीन काहीतरी मागणी करत होता. जणू एक टेलिफोनचा प्रयत्न पुरा नव्हता. त्यांनी ओळखलं की स्वतः त्या पत्त्यावर जाऊन अंजनीबाईंच्या यजमानांची गाठ घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना दिल्याखेरीज त्यांच्या मनाला स्वस्थता लाभणार नव्हती. आठवणीने त्यांनी तो पत्त्याचा कागद पाकिटात ठेवून दिला. परत येताना त्यांनी गाडी मुद्दाम त्या रस्त्यावरून घेतली.
जो नंबर त्यांनी दिला होता तो एका आलिशान बंगल्याचा होता. डॉक्टरांनी गाडी पोर्चमध्ये थांबवली. गाडीचा आवाज ऐकून एका गड्याने दार उघडलं होतं. आत शिरता शिरता डॉक्टरांनी आपलं कार्ड त्याच्या हाती दिलं आणि त्याची वाट पाहत ते हॉलमध्येच उभे राहिले. गड्याने खून केली तेव्हा ते त्याच्या मागोमाग त्या खोलीत गेले. आत एक मध्यमवयीन गृहस्थ सोफ्यावर बसून पेपर चाळत होते. आपण देशमुख? डॉक्टरांनी विचारलं. नाही, आपली काहीतरी चूक झालेली दिसते, ते गृहस्थ म्हणाले. माफ करा हं. मग देशमुख वर राहतात का? देशमुख? नाही, या बंगल्यात तर कोणीच त्या नावाचं नाही आहे. क्षणभर डॉक्टरांना त्या शब्दांचा अर्थच समजला नाही. नाही, मी असं म्हणतोय की इथे देशमुख राहत नाहीत. काहीच न सुचून डॉक्टरांनी पत्त्याचा कागद पुढे केला. हो, पत्ता या बंगल्याचाच आहे, पण हे नाव मला माहिती नाही. कागद परत त्यांच्या हातात देत ते गृहस्थ म्हणाले. आपल्या आसपास कोणी देशमुख राहतात का? नाही, मला इतकी माहिती नाही आहे हो. त्या गृहस्थाचा आवाजही थंड झाला होता. त्याची माफी मागून डॉक्टर बाहेर पडले. त्या रस्त्यावरील सर्व बंगल्यातून त्यांनी अट्टाहासाने चौकशी केली. 2 बंगल्यात देशमुख या नावाचे भाडेकरू होते, पण डॉक्टरांना हवे ते देशमुख हे नव्हते. पाऊण तासाच्या खटपटीनंतर निराश होऊन ते गाडीत येऊन बसले. चाकावर आपटून सिगारेट तोंडात घालून ती शिलगावून तिचे 1-2 मोठे झुरकेही त्यांनी सोडले, पण ती सर्व यांत्रिक क्रिया होती. त्यांचं खरं लक्ष तिकडे नव्हतं. अंतर्मुख होऊन ते त्या दिवशीच्या प्रकाराचा विचार करत होते. अंजनीबाईंच्या सांगण्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता, पण त्यातला निदान काही भाग तरी खोटा होता. उदाहरणार्थ त्यांचं नाव किंवा पत्ता. ही काही एखादी विस्मृतीची, ॲम्नेशियाची केस नव्हती. अशा केसेसना काहीतरी एका काळापूर्वीचं काही म्हणजे काहीच आठवत नाही. आपण दुसरेच कोणीतरी आहोत असा भास काही वेळा लोकांना होतो, पण त्यात एवढी तार्किक सुसंगती कधीच नसते. आणि भारतीय समाजात अंजनीबाईसारखी एखादी स्त्री त्यांच्या अवस्थेत सुखरूप राहू शकेल यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. अंजनीबाईंची भावविवशताही नकली वाटली नव्हती, तेव्हा त्यांनी सर्व रचून सांगितलं असण्याची शक्यता नव्हती. मग काय बरं, एवढ्या या लक्षावधी लोकांच्या शहरात अंजनीबाई, आता त्यांचं खरं नाव काही असो, आपण त्यांना अंजनीबाईच म्हणूया, तर ह्या अंजनीबाई पुन्हा भेटण्याची सुतराम शक्यता नव्हती. या कोड्याचं उत्तर आपल्याला कधी सापडेल असं त्यांना वाटतच नव्हतं. अंजनीबाई देशमुख नावाची कोणी व्यक्ती अस्तित्वातच नसेल. आपल्याला भेटून केस हिस्ट्री सांगणारी स्त्री सर्वथा काल्पनिक असेल. आपल्याच मनाने अनुभव, ऐकीव माहिती आणि ग्रंथ यांच्या मिश्रणातून रिप्रेशन कॉम्प्लेक्सचा एखादा आदर्श नमुना तयार केला असेल. त्यात संकेतांचे मानवीकरण आणि शेवटी द्वेषस्थानांची अदलाबदल, सर्व तथाकथित खाणाखुणा असतील. असली काही कल्पना त्यांच्या मनाली शिवली सुद्धा नाही. क्षणभर आपल्या कल्पना विश्वात रमणारा माणूस वाटतो इतका विरळा नसतो. सत्याच्या आणि भासाच्या या सांध्यावर मनाची गाडी खटकते आणि मग काही झालंच नाही अशा समाधानात पुढे चालायला लागते. कथा इथे संपली आहे. धारप सरांनी सत्य, कल्पना, स्वप्न ह्या सगळ्यांची इतकी बेमालूम सरमिसळ केलेली आहे कथेमध्ये की आपल्याला सुद्धा कळत नाही की आपल्याला हे सगळे भ्रम होत आहेत की हे खरं आहे. डॉक्टर कोण आहेत, अंजनीबाई कोण आहेत, अंजनीबाई काल्पनिक आहेत की डॉक्टर्स काल्पनिक आहेत, सर्व
इतकं सुंदर त्यांनी गुंफलेलं आहे की ही कथा आपल्याला रहस्याच्या आणि जास्त करून मानसशास्त्राच्या खोल गुहेमध्ये घेऊन जाते. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.